भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील दलित, शोषित, पीडित, आदिवासी समाजाला स्वाभिमानानं जगण्याचं बळ दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। शेकडो वर्षांपासून जातीपातीच्या शृंखलेत अडकलेल्या दलित समाजाला मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। बाबासाहेबांनी देश आणि समाज घडवण्यासाठी आपलं जीवन खर्ची केलं। त्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर लढा दिला। आधुनिक भारताच्या निर्मितीत बाबासाहेबांचं योगदान अनन्यसाधारण आहे। स्त्री पुरुष समानता, जाती निर्मूलनासोबतच साधन संपत्तीचं फेरवाटप, सर्वांना शिक्षण, धर्मचिकित्सा यासाठी बाबासाहेबांनी लढे दिले। सर्व क्षेत्रामध्ये दलित, भटके विमुक्त, इतर मागास, अल्पसंख्याक, महिला यांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी त्यांनी आग्रह धरला। समाजातील दबल्या पिचलेल्यांना बाबासाहेबांनी अस्मिता मिळवून दिली। विविध क्षेत्रातील या बहुमोल योगदानामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज सामाजिक न्यायाचे प्रतीक बनलेत। बाबासाहेब हे काळाच्या पुढे पाहणारे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय नेते होते। अर्थ, शेती, सिंचन, ऊर्जा अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी केलेलं कार्य अतुलनीय असंच आहे। आज शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनलाय। मात्र 1942 ते 1946 या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना बाबासाहेबांनी शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार मांडला होता। देशातील प्रमुख नद्यांवर धरणं आणि वीज निर्मिती प्रकल्प त्यांनी हाती घेतले। भारतीयांना वीज तर मिळालीच पाहिजे, मात्र ती जगातील सर्वात स्वस्त वीज असली पाहिजे असं मत बाबासाहेबांनी 25 ऑक्टोबर 1943ला ऊर्जा विभागाविषयीच्या भाषणात व्यक्त केलं। बाबासाहेबांनी देशातील शेती आणि शेतकऱ्यांचा सखोल अभ्यास केला होता। 1918 साली त्यांनी शेतीवर स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया हा शोधनिबंध लिहिला। पिढ्यागणिक शेतीच्या होणाऱ्या वाटणीमुळे उभे राहणाऱ्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं। या समस्यांवर बाबासाहेबांनी तुकडेबंदीचा उपाय सुचवला होता। तसंच शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना आपली मुलं इतर व्यवसायात धाडण्याचा सल्लाही दिला होता। बाबासाहेबांच्या दृष्टिकोनाची अनेक उदाहरणं आहेत। अन्नधान्य वृद्धीसोबतच त्यांनी दळणवळणाची साधनं विकसित करण्यावर भर दिला। त्यातूनच जलवाहतुकीचा विकास आणि विस्तारावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना बाबासाहेबांनी 1942 मध्ये दिली होती। पुढच्या 60 वर्षात भारताला पाण्याची किती आवश्यकता लागणार आहे आणि त्याची पूर्तता कशी करता येईल याचा आराखडा तयार करण्याची सूचना त्याकाळी डॉक्टर बाबासाहेबांनी संबंधित विभागाला दिली होती। भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे याविषयी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 साली साऊथ बरो कमिशन समोर मागणी केली होती। पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून तो अधिकार त्यांनी प्रत्येक भारतीयाला मिळवून दिला। बाबासाहेब हे सच्चे राष्ट्रभक्त राष्ट्रीय नेते होते। या देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख ही जात, धर्म, प्रदेश, भाषा यावरून न होता ती केवळ भारतीय म्हणून असली पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं। आपण राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे हे अनमोल विचार पायाभूत मानावे लागतील। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।